टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणवासीय सध्या वैशाख वणव्याचा अनुभव घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात। सध्या कोकणात सूर्यबाप्पा जो आहे तो या ठिकाणी आग ओकताना पाहायला मिळतोय। कोकणात पुढचे 3 दिवस अंगाच्या लाहीलाहीचे या ठिकाणी असणार आहेत। पुढील 3 दिवसामध्ये कोकण किनारपट्टीवरती तापमानाचा पारा हा 3 अंशांनी या ठिकाणी वाढणार आहे। कोकण किनारपट्टी भागात उष्णतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। सध्या कोकणात तापमानाचा पारा हा 37 अंशांच्या वरती गेलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे मे महिन्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। उकाड्याने हैराण झालेले नागरिक सध्या उन्हापासून वाचण्यासाठी या ठिकाणी स्कार्फ, टोपी, छत्री अशांचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। तर मे महिन्यात किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता या ठिकाणी वाढणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी घाम येऊ शकतो। त्यामुळे गरज भासल्यास दुपारनंतरच बाहेर पडावं असं आवाहन या ठिकाणी प्रशासनाने केलेलं पाहायला मिळतंय। तापमान वाढीमुळे दुपारनंतर या ठिकाणी कामाशिवाय बाहेर पडू नये असा देखील आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिलेले पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघितलं तर सध्या सूर्य हा या ठिकाणी आग ओकताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कोकणवासियांची सध्या या तापमान वाढीमुळे लाहीलाही होताना पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।